संत तुकाराम बेस्ट अवॉर्ड मिळाला मूवीला, काय सांगाल? बहुत बहुत हमें खुशी है। सबसे ज्यादा बड़ी बात यह है कि जो ऑडियंस को पसंद आ रही है, जिस किस्म का रिस्पांस ऑडियंस दे रही है, उससे तो मतलब हमारा खुशी का कोई अंत नहीं है। क्योंकि असली असली टेस्ट मेरे ख्याल से वही होता है कि जिसके लिए आपने फिल्म बनाई है, जो व्यूअर है, अगर उसको मजा आ रहा है, वो हंस भी रहे हैं, वो रो भी रहे हैं, उसके बाद वो आके हम सबसे बात करना चाहते हैं, उनको सारी परफॉर्मेंसेस अच्छी लग रही हैं, उनको एक एक चीज समझ में आ रही है, तो इससे बड़ी बात किसी फिल्म मेकर के लिए, किसी प्रोड्यूसर के लिए नहीं हो सकती। तो इसमें क्या था कि बेस्ट अवार्ड मिलेगा, ऐसा कुछ था दिमाग? हाँ बिल्कुल, हमें पूरी उम्मीद थी। क्या है? ये अरेंज मैरिजेस के बारे में है, लेकिन सिर्फ अरेंज मैरिजेस के बारे में नहीं है। पूरा एक जो हमारी पूरी सोसाइटी का एक पेट्रियार्कल कॉन्स्ट्रक्ट है, ये शायद उस सारी चीज के संग को डील करती है। और छोटी छोटी न्यूआंसेस हैं इसमें जो कि बहुत रिलेटेबल है, और स्पेशली एक महाराष्ट्रियन ऑडियंस के लिए जो एक एक छोटी छोटी भाषा की भी बारीकियां समझती है और उस पर रिस्पॉन्ड करती है। इसलिए हमारे लिए एक बहुत ही स्पेशल फेस्टिवल रहा पुणे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल। मैं बहुत बहुत आभार प्रकट करती हूँ फिफ्थ का कि उन्होंने हमारी फिल्म को इनवाइट किया और हमें इतना प्रेस्टिजियस अवार्ड दिया। तुम्ही मराठी बोलाल? हो, माझं मराठी खूप मस्त आहे. काय सांगाल? टीमचं पहिले तर खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. खूप मस्त तुमच्या सगळ्यांना इथे अवॉर्ड मिळालाय आणि फर्स्ट फिल्म अशी आहे की सगळे पुरस्कार तुम्हाला मिळाले, काय सांगाल? सर्वांना मिळाले, दोनच मिळाले. म्हणजे थँक्यू सो मच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आम्हाला दोन स्थळं मिळाली बेसिकली. एक बेस्ट स्क्रीन प्ले आणि प्रेस्टिजियस संत तुकाराम बेस्ट इंटरनॅशनल मराठी फीचर फिल्म. खूप खूप आनंदी आहो, कारण म्हणजे यावेळी काय की आमची टीम सोबत होती. याच्या आधी पण आम्हाला अवॉर्ड मिळाले आहे. बेस्ट फिल्म, बेस्ट ॲक्ट्रेस मिळाला याला दोनदा, पण तेव्हा कोणी नव्हतं. आज पहिल्यांदा आम्ही सर्व इथे उपस्थित होतो, त्यामुळे खूप मजा येते. म्हणजे टीम जे 5 लाख पैसे खूप एवढीच आहे ना, फिल्म बनवायला खूप पैसे लागतात. तर मी म्हणेल की थोडीशी काय म्हणते रिकव्हरी झाली. हा, काय होतं तुमच्या टीमचं कोऑर्डिनेशन कसं होतं, किती दिवसांमध्ये शूटिंग झालं आणि काय काय कुणी कुणी मेहनत घेतली ते आम्हाला सांगा. मेहनत तर सर्वांनी खूप जास्त घेतली, कारण इट्स टीम वर्क. कारण जसं तुम्हाला माहिती असेल, या फिल्ममध्ये कोणीही प्रोफेशनल ऍक्टर नाही आहे. ही सर्व गावातली माणसं आहे. त्या गावात डोंगरगाव, जे माझं जन्मगाव आहे, त्या जन्मगावी आणि जे जन्मघरी मी ती फिल्म शूट केलेली आहे, जिथे माझा जन्म झाला होता. त्यामुळे त्या फिल्मचं मग खूप पर्सनल कनेक्शन आहे. सत्य घटना नाही, इट्स ऑब्झर्वेशन, सोसायटल ऑब्झर्वेशन. तुम्ही फिल्म बघाल तर तुम्हाला कळेल. जसं मी सांगतो की याच्यामध्ये कोणी प्रोफेशनल ऍक्टर्स नाही, त्या गावातली माणसं आहे. नंदिनी, गौरी, मानसी यांनी कधी याच्या पूर्वी कॅमेरा फेस केलेला नाही. नंदिनीचे जे वडील आहेत तारानाथ, त्यांनी पण कधी, ते गावातले शेतकरी आहे, ते त्यांनी परफॉर्म केला आहे. खूप चॅलेंजिंग होतं, पण खूप मजा आली, खूप मजा आली. आणि आमचे डीओपी मनोज कर्माकर, इन्होंने बहुत ही बढ़िया खूबसूरत फ्रेम बनाई है. बहुत ही बोलक्या ज्या फ्रेम म्हणतात ना, विज्युअल्स, ते त्यांचे आहेत. मला वाटतं जास्त कन्व्हिन्स करायला लागलं नाही. म्हणतात ना, भारतामध्ये प्रत्येकाला ऍक्टर बनायचं असतं, प्रत्येकाला कॅमेरासमोर यायचं असतं. तर फक्त मी नंदिनीला, कारण तिचं जास्त काम होतं, कारण ती प्रोटॅगनिस्ट होती, तर तिची एक्झाम पण सुरू होती आणि 22 दिवसाचं शूट होतं. तर मी म्हटलं की ती पण एक्झाम आहे, ही एक्झाम आहे, तू चूज कर. म्हणजे मी म्हणत आहे तू एक्झाम सोड, घरच्यांना विचार, शिक्षकांना विचार. ती म्हटलं की मी बॅलन्स करेल, आणि तिने खूप छान बॅलन्स केला आहे. आणि मला वाटतं कोणाला कन्व्हिन्स करायला, मला गौरीच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नव्हते, मानसीच्या घरच्यांना पण नव्हते, आणि बाकी तर सर्व हे होते. तर काय रोल आहे तुझा हा, आणि त्या चित्रपटाला बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड मिळाले, काय सांगते? ऍक्च्युली बोल, तुला जे आवडते. छान वाटतं. म्हणजे तुझी जर्नी कशी राहिली, प्रवास कसा राहिला ते सांगितलं. थोडं कठीण होतं, कारण की एक्झाम्स पण होते मधात, तर थोडं बॅलन्स करावं लागलं. लाजरी बुजरी एकदम नवरी तिथे अशी दिसते आम्हाला. त्या छोट्याशा पार्ट मध्ये आम्ही बघितलं तुला. तू नाव सांगते, उंची सांगतेस वगैरे वगैरे, नाही? हो, काय होतं ते स्थळ बघायला आलं होतं तुला? हो, मला स्थळ बघायला आलं होतं. आणि माझं जे रोल आहे ते थोडं म्हणजे फक्त डोळ्यांनी एक्सप्रेस करणार आहे.
जास्त डायलॉग्स नाही होते. तर मी तशी नाहीये, मी खूप चुलबुली आहे. मी बोलत असते, मी फिरत असते. तर छान म्हणजे होतं एक छोटस काही, पण असं होतं नाही की ठरवून नाही. ठरवून नव्हतं की काही ह्या फील्ड मध्ये सामोरं करायचंय. घरचे खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी ऍक्टिंग करणार आहेस तू? नक्की. तुमच्या दोघींविषयी काय? मी स्थळमध्ये रंजूचा रोल केलेला आहे. माझं नाव गौरी आहे. खूप छान, म्हणजे खूप छान जर्नी होती स्थळची. खूप भारी वाटलं. तू काय सांगशील? शूट तुमचं कुठल्या गावामध्ये झालं, किती तासांचं, किती दिवसांचं साधारण ते यांना नाही कळलं. छोटे-छोटे part आहेत ना. मग ते साधारण माझं मूवीमध्ये नाव आहे सुमन आणि खरं नाव माझं मानसी पवार आहे. आणि या मूवीमध्ये इतकी मजा आली, इतका एक्सपिरियन्स मिळाला. आणि जेमके ते गावात कसं सर्वाइव्ह होतं, कारण की आम्ही सिटीमध्ये राहायचो आणि गावातलं मूळ काय प्रॉब्लेम असते, त्यांना कसा प्रॉब्लेम होते, या सगळ्या सरांनी इतकं म्हणजे छान म्हणजे मूवीमध्ये दाखवलं की नेमकं काय काय होतात. आणि हे खरंच व्हायला नको आहेत. आमचं हेच आहे की ऑडियन्स जेवढं बघेल त्यांना कळेल की मूवी मध्ये काय करावं काय नाही करावं. आणि आमच्या सरांनी खूप छान, आणि या सरांनी पण खूप छान प्रदर्शन म्हणजे दाखवलं आहे मूवी मध्ये की सगळं, की बघा काय शिकायला मिळतं आणि काय नाही. आप क्या कहना चाहोगे मूवी के बारे में? फिल्म के साथ मैंने पहले ही जब स्क्रिप्ट पढ़ा था, कहानी सुना था जयंत से, तो मैंने खुद भी कनेक्ट किया, क्योंकि आई हैव सीन दिस काइंड ऑफ बैठक हैपनिंग इन माय हाउस, माय कजिन सिस्टर्स, माय सिस्टर्स. आई हैव फेस्ड दिस ड्यूरिंग माय चाइल्डहुड and I connected with the story, and I immediately thought like I should do this film whatever happens. तो वो फर्स्ट पहला नरेशन में ही मुझे लगा कि ये फिल्म मुझे करना चाहिए, एंड वी कोलैबोरेट. कैसे लग रहा है अभी अवार्ड मिला है? Best film is the best award I can expect, like because it is integrated. I cannot talk about only one department, and because a film only works if all the departments come together and work together for one goal, one film. So, like, I'm grateful, Jayant and Shefali, for like believing in me, and everyone inspired me in the set. Everyone, actors, production design, costume design, everything inspired me. Jayant, Shefali, everyone inspired me to pull this off like together.